Speaker sir, मंत्र्यान म्हणला की tourism department has no mechanism to estimate the loss of revenue. और report जो आयलो, और report coping with COVID-19 survival and revival of Goa's tourism industry. और report आयलो 2019. Speaker sir, this report opens up a Pandora's box. Many things have come to light, which Minister himself says that he was not aware. So, Speaker sir, tourism being the mainstay of our economy, and because this report says that almost 43% of all tourism units are without registration. Speaker sir, what is the quantum of loss of revenue that you have suffered from 2019 till date, and how do you intend to recover it? या म्हाका मातशें सांगचें स्पीकर सर. स्पीकर सर, लिकेज कॅनॉट बी क्वांटिफाईड. पण जेन्ना इलिगल आसा आणि धंदो केला, डेफिनेटली लॉस हॅज बीन देर टू द गव्हर्मेंट एक्सचेकर दॅट वी हॅव टू एक्सेप्ट. लास्ट 5 वर्सां आमचे कडेन नाशिल्ले. आतां फुडें वता आसतना स्पीकर सर आमी कितें करतात? एक म्हणल्यार जो आत्तां तुमकां सांगलो इज ऑफ डुईंग बिझनेस. सेकंड आमी कितें केलां? वी ऑल्सो नीड टू एनालायज, तूं म्हणटा असो, द टायप ऑफ टुरिस्ट कमिंग, वॉट इज देअर स्पेंड, वेर दे आर सिटींग. हें सगळें करपा खातीर स्पीकर सर वी केम अप विथ टायम. वॉट इज टायम? Time, Speaker sir, is basically is a tourist information management enterprise which roughly around 29th of December 2022 आम्ही काढली. या टायमाच्या मार्फत जितले टुरिस्ट येतात आणि ज्या हॉटेलांनी रावतात तो डेटा आम्ही कॅप्चर करता. वी कॅप्चर द डेटा ऑफ ऑल कॅटेगरीज ऑफ हॉटेल्स A, B, C, D. And to give them that comfort line, Speaker sir, we have created APIs. So समज तुझा सॉफ्टवेअर असा तो बॅक आमकां मेळटा. समज तुझा सॉफ्टवेअर ना जाल्यार आम्ही तुका हेल्प करता. समज तुका कंप्युटरूय ना कांयच ना जाल्यार आमी तुज्या कडल्यान स्मार्टफोना कडल्यान ना जाल्यार आमचे RFC कडल्यान वी एन्श्योर दॅट वी आर एबल टू हेल्प यू अँड टेक द डेटा. आता हो डेटा स्पीकर सर एकदा मेळूंक लागलो, वील बी एबल टू एनालायज अ लॉट ऑफ टुरिस्ट कमिंग इन टू गोवा विच वी डिडंट हॅव इन द पास्ट. स्पीकर सर, एक डॅशबोर्ड टुरिझमाचो आमी ऑलरेडी डेव्हलप केलो. दिस इंटरफेस वी हॅव स्टील नॉट ओपनड अप विथ द हॉटेल्स बिकॉज तितलो तांच्या कडल्यान आमकां अजून सपोर्ट मेळूं ना इन टर्म्स ऑफ रेजिस्ट्रेशन. तो रजिस्ट्रेशन मेळटा, नंबर्स वता, त्या प्रमाणे आमकां डेटा सारको मेळटलो. हातूंतल्यान स्पीकर सर इनफ्लो ऑफ टुरिस्ट कित्याक येतात, टायम स्पेंड कितलो करता, कंट्री खंयच्या हातूंतल्यान येता, एज ग्रुप्स कितें आसता, इनफ्लो ऑफ टुरिस्ट नॅशनॅलिटीज वायज मेळटले, एज ग्रुप तांचो मेळटलो. हें जालें स्पीकर सर, हें तुजें फुडार. हांव म्हणटा कितें, 2019 तुजो रिपोर्ट आयलो, आज आमी आहात 2023. जो रेव्हेन्यू लॉस जालो तो तुका रिकवर करपाक कितें चान्स आसा काय? बायगॉन्स जाले ते जाले, सोडले. सर, गव्हर्मेंट साधे उत्तर कोंकणीन सांग. स्पीकर सर, सरकार धंद्यान इन्वॉल्ड ना, पण सरकाराच्या हातून गोंयात जे धंदे इलिगल झाले आणि विच आर ई नॉट रजिस्टर्ड, आज जे येतात ते आम्ही कंप्लायन्स मागतात. जे आमच्याकडे नाशिल्ले, दॅट इज अ एब्स्ट्रॅक्ट फिगर विच वी एस्टिमेट. जेन्ना आम्ही GSDP पळयता, 12,800 कोटी 16% दिल्ले जाल्यार यू एस्टिमेट टू बी द ओवरऑल रेव्हेन्यू फॉर द स्टेट ऑफ गोवा. तो समज धरलो आणि आम्ही कोविड टायम्सा वयल्यान पळयलें जाल्यार वी हॅव बी हॅव्हिंग अ बिग लॉस. तो लॉस मेजर करपाक कांयच यंत्रणा नासता स्पीकर सर. वी हॅव टू एन्श्योर अँड टेक मेजर्स टू स्टॉप इलिगॅलिटीज विच हॅव बीन प्रिव्हेलंट इन द स्टेट इन वेरियस डिफरंट फॉर्म्स, वेदर इन टर्म्स ऑफ होमस्टेज, इन टर्म्स ऑफ स्मॉलर हॉटेल्स और इन टर्म्स ऑफ बिगर हॉटेल्स नॉर्मली कंप्लाय. सेकंड म्हजो पॉइंटेड सप्लिमेंटरी स्पीकर सर. मंत्री म्हणटा की टुरिझम हो आज आमचो इकॉनॉमीची मेन स्टे आणि हाय क्वालिटी आणि हाय स्पेंडिंग टुरिस्ट येवपाक जाय. पूण आमी जे रस्त्यार येवन कूक करतात वो आनी कोणाच्या सेकंड होमान येवन रावतात, तांचे खातीर जो आमकां लॉस जाता. फॉर एक्झाम्पल, हांवें तुका गेले खेपे एक सांगलें की एक गेटेड कम्युनिटीन 7 डिफरंट युनिट आहा आणि 7 डिफरंट युनिट 7 डिफरंट रिसॉर्ट पण रजिस्टर केला. स्पीकर सर, आता GSTचो रूल कितें आहा की तुवें जर 20 लाख रुपया जोडले वर्साक, 20 लाखा परस कमी जाल्यार तुका GST पे करची पडना. सो आतां कितें करता ते, एक्चुअली 7 becomes 1 resort, but they are registering 7 resorts differently. But the email is the same, the address is the same. So basically loss of revenue जाता. So आता loss of revenue कोणा खातीर जाता? Is this anomaly deliberate or is it an oversight? And Speaker sir, was a loss of revenue जाता, हाजे खातीर मॉनिटर करपा खातीर तूं एक डेडिकेटेड सेल घालतलो, so that you will monitor the occupancies of registered guest houses. तुवें इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणलें पळय, इज ऑफ डुईंग बिझनेसान तुवें कितें केलें की पंचायतीची NOC काडली. पयलीं गोंयकार पंचायतीची NOC घेतालो,
भायलो पंचायतीचे एनओसी घेना. नाही, प्रश्न विचारत नाही. सो प्रश्न म्हजो स्पेसिफीक आहा, तूं मॉनिटर करतलो, विल यू पुट अप अ सेल टू मॉनिटर दीस registration of advertising online, who is coming in, what is the data, how much is the GST payment, हे चेक करपा खातीर GST registration चेक करपा खातीर गेस्ट हाऊसेसांचे तूं कितें गायडलायन्स करतलो, एस्पेशली मल्टिपल युनिट्स इन वन गेटेड कम्युनिटी. स्पीकर सर, पहिले म्हणल्यार इज ऑफ डुईंग बिझनेसाच्या अंडर जस्ट टू क्लॅरिफाय, पंचायत एनओसी ना म्हणून आमी खंयच सांगू ना. पंचायत एनओसी घेऊन जातकरूच आमी जे टुरिझमाक दिताले, पोल्युशन कंट्रोल बोर्डाची घेऊन जातकरूच दिताले, सगळ्यांचे 25 डॉक्युमेंट त्या खातीर इट वॉज अ डिटरंट टू दी सी एंड टी कॅटेगरी. कितें बारीक लोक, ते बारीक लोक धंदो चलयतले काय चपलांत रयतले काय बाकीच्या करतले, दे शू रन अवे फ्रॉम दीस. ताज्या खातीर वी गॉट देम इन द मोड ऑफ इज ऑफ डुईंग बिझनेस. इज ऑफ डुईंग बिझनेस पहिले कितें केलां आमी, जीएसटी registration is compulsory, so automatically he comes in the mode of regulated business. आता स्पीकर सर दोन पार्ट आसा. एक इज रेग्युलेटिंग अ सेल. We have already started. We have taken to my jail. म्हणटकच तुका कच्चा आता jail म्हणटकच. But jail, Goa Electronics is doing a good job, Speaker sir, in terms of getting this, capturing data, putting things on a proper platform. Today, with jail, we are able to ask a specialized cell in jail is there, who is only tracking the OTA platforms. OTA प्लॅटफॉर्म रजिस्टर्ड आसा काय ना, OTA प्लॅटफॉर्म्साचेर हॉटेल्स रजिस्टर्ड आसा काय ना, गेस्ट हाऊस रजिस्टर्ड आसा काय ना. आता प्रॉब्लेम खंय येता स्पीकर सर, ताणें म्हणला तो सारको जेन्युइन इश्यू. एक मनीस 7 कंपनी काडटा, एकूच गेटेड कॉम्प्लेक्सान 7 कंपनीच्या नावार 7 गेस्ट हाऊसेस करता आणि 7 होमस्टेज काडटा. हाका आमकां हे नवे नवे जे आमी कायदे काडटात स्पीकर सर, तातूंत नवे नवे बुद्ध्यो वापरून नवे नवे लूप होल्स काडपी मनीस असतात. ताज्या खातीर एखादी मुख्यमंत्र्या कडेन बसून, जीएसटी कडेन बसून, वी विल हॅव टू करेक्ट अँड एन्श्युअर दॅट कंप्लायन्सीस आर डन. बट अ पार्ट ऑफ जीएसटी इज इम्पॉर्टंटली टू बी सीन दॅट जीएसटी इज टेकन इन. आता तो धंदे 7 कशे करता, इफ इज नॉट टेकिंग एनी इन्सेंटिव्ह फ्रॉम द गव्हर्नमेंट, but he is running his business in 7 different domains. It is his business perspective. We can't do anything. But in terms of GST, he is trying to incentivize himself through government schemes. That is the time we come in picture to say की एक मनीस 7 कंपनीच्या नावार 7 विलांचेर एकूच जाग्यार ताका काय स्कीम मेळपाक शकना. स्पीकर सर, लास्ट क्वेश्चन. कायदो जाता आणि एक लूप होल पळवाट म्हणून काडटा. आता हातून ही इज नॉट इलिगल, बट ही इज इरेग्युलर. नाउ यू विल हॅव टू फाइंड. Point noted, Speaker sir. It's a genuine point. We need to work on this. स्पीकर सर, आता हांव आनी एक विचारता. तुवें 116 hotels, 3 star and above, there are 116 number of units which are unregistered and they still operate in Goa. 116 हॉटेलां येदेशा गोंयांत above 3 star. स्पीकर सर, ही आतां हॉटेलां तूं जीएसटी रेजिमान एंड कॉम्प्लायन्स विथ गव्हर्नमेंट रेग्युलेशनाक कशी करतलो, आनी तुजी जेल तूं म्हणटा बरें काम करता, जाल्यार 2019 ते आतां मेरेन तुका रेव्हेन्यू लॉस जालो, तो जेल तुजें रिकवर कशें करतले, तितली कोंकणीन सांग, भाशण नाका. स्पीकर सर, तो जे फिगर सांगता आर बेस्ड ऑन द केपीएमजी सर्वे रिपोर्ट. केपीएमजी कडे जेन्ना आमी विचारले हे फिगर्स खंयचे, दे देमसेल्स डोंट हॅव डेटा. आणि तांणी म्हाका सांगिल्ले आमी सॅम्पल्स घेतिल्ले 579 लोकांचे फ्रॉम द इंडस्ट्री. They took sample surveys of roughly about 17 associations. सगळी असोसिएशन नावां सांगपाक जाय. सगळी. So you are saying KPMG gave you false figures? KPMG has blacklist KPMG. Blacklist KPMG. Because KPMG has given a referral figure, and I stand by it in the floor of the house. It is no data available to support the data that they have given. म्हणून तांकां आतां आमी व्हेरी क्लियरली तांकां नोटीस काडपाक लायल्या की जो तूं डॉक्युमेंट काडटा तो रिफरल जावंक शकना. जो डॉक्युमेंट तूं काडटा ताका तुवें यू शूड हॅव पॉइंटर्स टू सपोर्ट, ना जाल्यार यू कॅनॉट गिवन. तशें कशें तो म्हणटा तशें फिगरूय कशें दिल्या स्पीकर सर. एक मिनिट स्पीकर सर, तशेंच पळोवंक गेले जाल्यार तशेंच फिगर दिल्या तांणी, विच एनीबडी वील हॅव स्टार्ट हॅव्हिंग डाउट्स. समज तुवें खंयचो एक घेतलो हॉटेल कॅटेगरी, 76, 16% अनरजिस्टर्ड, 91 टोटल हॉटेल्स म्हणून सांगल्यांनी. 15 हॉटेलां कमी. एक कॅटेगरीची हॉटेल 5 स्टार जी असता स्पीकर सर, 100% आर रजिस्टर्ड विथ टुरिझम डिपार्टमेंट. एकूय ना अशें ना. जेन्ना ताका विचारलो एक कॅटेगरी डेटा, जाल्यार दे हॅड अ इश्यू. सो आय एम गेटिंग इन टू द. पैसे दिले केपीएमजीक? ह्या रिपोर्टाक कांयच पयशे दिवना. कांयच दिवना. आनी कितें केपीएमजीक तू पयशे दिता खंय? स्पीकर सर, पैसे रिकवर कर मरे. इफ दे आर गिविंग यू फॉल्स डेटा, टेक एक्शन ऑन केपीएमजी. स्पीकर सर, विजय साहेब बसून घ्यात.
स्पीकर सर उत्तर जाय तुमकां उत्तर जाय न्ही. ना स्पीकर सर एक मिनिट हांव सादी मागता तो भाशण दिता हांव म्हणटा कितें तुका फॉल्स डेटा दिलो एक एजन्सी केपीएमजी म्हणजे हांगाची एजन्सी न्ही स्कॅन्डिनेवियन एजन्सी नरेंद्र मोदीची कॅम्पेन ताणी विचार ते जर तुका फॉल्स डेटा दिता कसं? एक्शन घे कसं म्हजे सोयरे न्ही ते स्पीकर सर हांवें सुरवातूच केल्ली की केपीएमजीन जो हो रिपोर्ट दिला पयलो म्हणल्यार काय फीस चार्ज करूना काय पेमेंट मागुना दे वर टोल्ड टू मेक अ स्टडी रिपोर्ट ऑफ कोपिंग विथ कोविड-19 इतलोच रिपोर्ट त्या रिपोर्टान ताणें जे केला ऑर एस्टिमेटेड फिगर्स वीच दे फेल्ट वेर देर इरिस्पेक्टिवली स्पीकर सर हांवें लास्ट टायम म्हणिल्लें म्हजे कडेन हो रिपोर्ट नाशिल्लो रिपोर्ट येतकर वी ऑलरेडी आस्क्ड टू इश्यू अ नोटीस टू देम की द बेसिस ऑफ पुटिंग दिस एनालिसिस टुगेदर अँड गिविंग गव्हर्नमेंट अ फिगर विदाउट एब्स्ट्रॅक्ट फिगर तांणी जस्टिफाय करून सांगचे गोवा तांणी आमकां टुरिझम रिप्लाय बोर्ड दिली वी विल टॉक टू आणि एम्पावर्ड कमिटी Start question number 2. तांकां दी दिगंबर कामत. एम्पावर्ड कमिटी स्पीकर सर ह्या सगळ्यो गजाल्यो स्पीकर सर ह्यो चर्चा गजाल्यो ज्यो भरपूर जाल्ली आसा आसा. Start question बाब number 2. विजयन म्हणला तशें दिगंबर विल कामत. बी डन थ्रू एम्पावर्ड कमिटी ओनली ती करता